राज्यभरात आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत. आपल्यासोबत भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत. दादा, गेल्या काही दिवसापासून डोअर टू डोअर तुम्ही प्रचार केला, अनेक ठिकाणी तुम्ही फिरले, कसा प्रतिसाद मिळाला? एकतर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो, एकत्र निवडणूक लढवा असं आमचं ठरलं. परंतु काही मुद्द्यावर आमचं एकत्र येणं नाही जमलं आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढल्या. पण निवडणूक लढताना आम्ही दोन्ही बाजूंना असं ठरवलं की एकमेकावर टीका करायची नाही, विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढायची. आणि त्यामुळं केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. आणि जालना शहर हे विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणारं शहर आहे. ही औद्योगिक नगरी आहे आणि पुढच्याही काळात या शहरामध्ये जर उद्योग वाढवायचे असतील तर या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्याशिवाय, कनेक्टिव्हिटी वाढल्याशिवाय, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, गटाराचा प्रश्न असू द्या, हे सोडवल्याशिवाय या ठिकाणी बाहेरून उद्योग येणार नाही. आणि जर आता शहरीकरण जर होत असेल तर ज्या काही नागरी सुविधा पूर्वी शासनानं या ठिकाणी करून दिलेल्या आहेत, त्या नागरी सुविधांवरसुद्धा वाढलेल्या लोकसंख्येमुळं ताण पडायला लागला. त्यामुळं लोकांना माहिती आहे की जर आत्ता केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, जालन्यातसुद्धा आपण महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने लोकांनी पूर्णपणानं मत बनवलेलं आहे, ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्यायची. अगदी 3 दिवसावर चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातलं चित्र कसं असेल? कारण तुम्ही राज्यात सुद्धा फिरलात आणि राज्याचे तुम्ही नेते आहात. हे बघा, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागले त्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की या राज्यातलं राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहतं. भारतीय जनता पार्टी जवळपास 150ला टच करत आहे. उद्धव ठाकरे सेनेची सेना ही 9वर आहे आणि शरद पवाराची राष्ट्रवादी 7वर आहे. अन्य पक्ष आमच्या नंतर आहेत. त्यामुळं लोकांची दिशा ठरलेली आहे की काय करायचं. महाराष्ट्रामध्ये ज्या काही महापालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत, तुम्हाला स्पष्ट सांगतो की सगळ्यात मोठा पक्ष, जवळजवळ नाही मोठा पक्ष, हा भारतीय जनता पक्ष राहणार आहे. बरं, राज ठाकरे असं म्हणतायत की विकास केला म्हणणारे लोक आता 5-5 हजार रुपये वाटायला लागले, आरोप राज ठाकरेंनी केलाय. असं कुठं पैसे वाटून निवडून येत नसतं. पैसा भारतीय जनता पार्टीनं कुठेही वापरला नाही. विकासाचा मुद्दा वापरला, पैसा नाही वापरला. आणि विकासाच्या मुद्द्यावर जर मतं भारतीय जनता पार्टीला पडत असेल आणि कोणत्याही एखाद्या राजकीय पक्षाला समोर पराभव जर दिसत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्या जे काही निकाल येतील त्या निकालामध्ये त्यांच्या बाजून निकाल लागणार नाही म्हणून अगोदरच आरोप करून ठेवायची अशातली स्थिती आहे. म्हणजे ते म्हणतायत की अनेक निवडणुका मी पाहिल्या, पण पहिल्यांदा अशीच निवडणूक पाहतोय. आता प्रत्येक निवडणुकीचा रंग वेगळा असतो. मी पण खूप निवडणुका पाहिल्या. मी 26 निवडणुका लढलो आतापर्यंत. मी 60,000 रुपयात आमदार झालो. त्या काळातल्या निवडणुका आणि या काळातल्या निवडणुकामध्ये फरक आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत फरक आहे आणि या निवडणुकीपेक्षा पुढच्या निवडणुकीत फरक असणार आहे. त्यांनी काही नवीन वक्तव्य केलं असं नाही आहे. बरं, थापा मारणाऱ्यांमध्ये नोबेल पुरस्कार असेल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना द्या, असं संजय राऊतांनी म्हटलंय. कसं पाहता? असं आहे, या महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की एवढे वर्ष खासदार राहिल्याच्या नंतर संजय राऊतांनी काय काय थापा मारल्या कोणाला. तुम्हाला जर का राज्यसभेत जायचं त्यापेक्षा एक लोकसभेची निवडणूक लढून दाखवा. आणि लढल्याच्या नंतर ज्या काही 40 लाख मतदार, 20 लाख मतदार आणि 40 लाख जी काही पब्लिक एका लोकसभेमध्ये असते, त्या टायमाला लोकांमध्ये कसं वागणं चालतं आणि कसं बोलावं लागतं हे संजय राऊताला समजेल. ते निवडून नाही आले कधी, मागच्या दारानं जातात आणि मग नुसतं टी व्ही पुढं जातात, टी व्हीचे नेते ते. त्यामुळं थापा भारतीय जनता पार्टी मारत नाही, तर थापा उद्धव ठाकरे साहेबांची सेना मारते. मग हे नोबेल कोणाला भेटलं पाहिजे? हे नोबल तर खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाला भेटलं पाहिजे. संजय राऊत तर त्याही लायकीचे नाहीत की त्यांना काय एखादा पुरस्कार द्यावा. का भेटलं पाहिजे त्यांना? मला सांगा, आत्ता मुंबईची निवडणूक झाली, छत्रपती संभाजीनगरला येऊन गेले, अनेक ठिकाणी येऊन गेले, विकासावर बोलले. एक शब्द विकासाचा काढत नाही, विकासावर बोलतच नाही. त्यामुळं खोटं बोलणं, विकास न करणं याचा नोबेल पारितोषिक त्यांना दिलं पाहिजे उद्धव ठाकरेला.
पण ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांनी एखादं तरी भाषण विकासावर बोललेलं दाखव. असं आहे, देवेंद्र फडणवीसने जे परवा भाषण केलं आणि जी पत्रकार परिषद किंवा लाईव्ह केलं आहे छत्रपती संभाजीनगरला, राजकारणाचा एक शब्दही त्यांनी त्यात उच्चारला नाही. विकासावरच बोलले. मग तो मुंबईचा कोस्टल रोड असू द्या, अटल सेतू असू द्या, मुंबईचं औद्योगिकरण असू द्या, समृद्धी महामार्गासारखं जाळं राज्यात पसरणं असू द्या, याच मुद्द्यावर देवेंद्रजी फडणवीस बोलले. त्यांनी कधी निवडणुकीचा विषय काढलाच नव्हता. पण जेव्हा कधी हे एखादा विषय काढतात त्याला उत्तर तर देवेंद्र फडणवीस देणारच आहे. त्यांनी नीट बोलावं, ते नीट बोलतील. कोस्टल रोड कोणी केला? कोणी केला? भारतीय जनता पार्टीने केला. पण उद्धव ठाकरे म्हणतात की कोस्टल रोड आम्ही केलाय आणि श्रेय महायुती घेते. हे बघा, उद्धव ठाकरे किती दिवस राहिले सत्तेवर? 2 वर्ष. 2 वर्षात कोस्टल रोड केला. 10 वर्ष लागले मुंबई पुणे रोड करला. इथं म्हणजे बहादुरकीच झाली. 2 वर्षात कोस्टल रोड करला. 2 वर्षात घरीच बसेल राहिले, बाहेर निघलेच नाही. शरद पवारनं आपलं आत्मचरित्र लिहिलं. त्यात लिहिलं त्यांनी की माझ्या राजकीय आयुष्यात मंत्रालयात येणारा एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, म्हणजे एकच दिवस मंत्रालयात आले. आता यांनी काय एक दिवसात मंत्रालयात बसून तो कोस्टल रोड केला का? घराच्या बाहेर नाही पडले. लाईव्ह करायचे, लाईव्ह. तिथं रस्त्यावर उतरावं लागतं, लोकात जावं लागतं, अधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्या लागतात. मातोश्री सोडली नाही यांनी. आणि काय करतील कोस्टल रोड? उद्घाटनाचा एखादा टिकाव कुठालाही दाखवून द्यायचं, हे आमचे उद्घाटनाचे फोटो दाखवायचे, अशानं थोडं होत आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की पूर्वीचा भाजप हा राष्ट्रप्रथम होता, आताचा भाजप चोर प्रथम आहे. असं आहे, भाजपला नाही नाही ते आरोप भाजपवर ते करतायत. आणि निवड भाजपवरच करतात असं नाही. भाजप आत्ताच चोर दिसायला लागला तुम्हाला. जेव्हा भाजपसोबत सत्तेत होतं तेव्हा भाजप चोर नव्हता. तेव्हा चोर नव्हता का? मग आम्ही जर चोरी केली असेल तर तुम्हाला कितवा हिस्सा मिळाला चोरीचा? अरे, भाजपच्या माणसांवर शितोडे उडवणं हे उद्धव ठाकरेचं कामच आहे. त्यांनी खरं तर आता रिटायरमेंट घेतली पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी. म्हणजे आता राजकारणावर. हा मग प्रश्नच नाही. या निवडणुकीत बघा, मुंबईत त्याच्या हाती जाऊ द्या, लोकच खुद रिटायर करतील. आज त्यांच्यासोबत जे आहेत ते सगळे पळून जाणार आहेत, त्यांच्यासोबत राहणार नाही. मागच्या काही दिवसांपासून तुमच्या आणि उद्धव ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी सुरू आहेत त्या फैरी नेमक्या थांबणार कधी आहेत? हे बघा, उद्धव ठाकरे साहेब एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची बोलीभाषा त्यांना शोभणारी असली पाहिजे. प्रथम पक्षावर एकमेकाच्या बोलणं ठीक आहे. मला दिल्लीमध्ये पत्रकाराने विचारलं की काय परिस्थिती आहे नगरपालिकांची. मी म्हणलं, बाबा मी जे फिरलो मला जे दिसलं आहे त्यामध्ये उद्धव, आता ते त्यांचं नाव का घ्यावं लागतं? त्यांनी पक्षाला ते नाव दिलं. नुसतं शिवसेना असतं तर उद्धव साहेबांचं नाव घ्यायची काही गरज नव्हती. त्यांनी त्या पक्षाला नाव दिलं स्वतः, त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब म्हणावं लागतं आम्हाला. उद्धव ठाकरे साहेबांची सेना नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाही. शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी अस्तित्वात राहणार नाही असं मी म्हणलं. मला असं वाटतं मी पक्षावर बोललो. त्यांनी ते वैयक्तिक घेतलं आणि निवडणुकीचे निकाल तसेच लागलेत. एकाचे आले 7, एकाचे आले 9. त्याला उत्तर पक्ष म्हणून त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांनी माझा ना उल्लेख नावा केला. पत्रकाराने तुम्ही लोकांना त्यांना विचारलं की रावसाहेब दानवे असं म्हणले की यांचे पक्ष अस्तित्वात राहणार नाही. म्हटलं, रावसाहेब दानवेचं कोण ऐकतंय भाजपमध्ये? आता मला सांगा, माझं ऐकत नाही. मी 2दा आमदार दिले, भाजपनं केले. माझं ऐकत नाही कोणी. मला 5दा खासदार केलं आहे, माझं ऐकत नाही कोणी. मला केंद्रात 2दा मंत्री केलं आहे, माझं ऐकत नाही कोणी. मला राज्याचा अध्यक्ष केलं आहे, काय मला ऐकत नाही कोणी. जर भारतीय जनता पार्टीनं एवढं सगळं केल्याच्या बाद जर हे म्हणत असतील की रावसाहेब दानवेचं भाजपमध्ये कोण ऐकतं, यांच्या बोलण्याचा रोख लय चांगला होता का? त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, दुसरं सांगायला पाहिजे होतं, पण रावसाहेब दानवेचं भाजपमध्ये कोणी ऐकत नाही असं म्हणणं. अरे, रावसाहेब दानवेनं तर उत्तर दिलं मग की माझं जर कोणी ऐकत नव्हतं तर एवढे पदं मला भाजपनं कसे दिले? आम्ही त्या ठिकाणी त्यांना सन्मानपूर्वक भाषा वापरतो त्यांच्यासाठी, पण त्यांचं वागण्याचं पद्धत कशी की कोणाला काहीतरी तुच्छ समजायचं. हां, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंमुळे काय वेगळा परिणाम दिसेल? बिलकुल नाही. भाजपचा मतदार आहे, संघटन आहे आमचं. संघटनेच्या जोरावर लोक आम्हाला मतदान करतील. लोकांना विश्वास आहे की यांच्या ताब्यात जर महाराष्ट्र आहे, यांच्या ताब्यात जर देश आहे, तर विकास हेच करू शकतात. मुंबईसारख्या ठिकाणी अजून बऱ्याच गोष्टी करणं गरजेच्या आहेत. त्या गोष्टी करण्यासाठी भाजप सक्षम आहे, हे लोकांना माहिती आहे.
तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे नेते रावसाहेब दानवे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जनता स्वतः उद्धव ठाकरे यांना निवृत्त करेल असा टोला देखील दानवे यांनी लगावलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.